Alpine Pharmaceuticals in association with Higher Secondary Principals Forum. नमस्कार विद्यार्थ्यांनो, गोवा बोर्डच्या इयत्ता 12वीच्या अभ्यासक्रमातील जो लेखनाचा जो भाग आहे त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजेच वृत्तांत लेखन. मी या भागाला महत्त्वाचं असं का म्हटलं आहे याचं कारण हे की आपल्याला लेखनामध्ये काही भाग आहेत ज्याच्यामध्ये आहे कार्यक्रम पत्रिका, ज्याच्यामध्ये आहे आभाराचं भाषण, ज्याच्यामध्ये आहे स्वागत आणि प्रास्ताविकाचं भाषण आणि त्याबरोबरच यामध्ये आहे सगळ्यात महत्त्वाचा भाग वृत्तांत लेखन. वृत्तांत लेखन हा महत्त्वाचा भाग अशासाठी आहे कारण ज्यावेळेला आपण बोर्डच्या प्रश्नपत्रिका जर तुम्ही पाहिल्या असतील तर तुमच्या लक्षात येईल की वृत्तांतावर एक प्रश्न हमखास असतोच असतो आणि बाकी जे 3 ऑप्शन आहेत, फॉर एक्झाम्पल कार्यक्रम पत्रिका असेल, मग ती दोन्ही भाषण असतील, याच्यामध्ये कुठलाही एखादा भाग येतो. परंतु वृत्तांत लेखन हा जो भाग आहे तो मात्र अगदी हमखास याच्यावर प्रश्न येतोच येतो, जो 5 मार्कांसाठी आपल्याला या प्रश्नाला जे वेटेज आहे ते 5 मार्क आहेत. 5 गुणांसाठी हा प्रश्न बोर्ड एक्झामला विचारला जातो. चला तर आपण पाहूया वृत्तांत लेखन म्हणजे काय. आता वृत्तांत लेखन म्हणजे ज्याला आपण इंग्लिशमध्ये रिपोर्ट रायटिंग म्हणतो किंवा त्यालाच अहवाल लेखनही म्हटलं जातं आणि वृत्तलेखन असे काही त्याला पर्यायी शब्द आहेत. आता ज्यावेळेला आपण वृत्तांत लेखन लिहितो त्यावेळेला काही महत्त्वाच्या अशा गोष्टी सगळ्यांच्या आधी डोक्यात घेऊन ते लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. याचं कारण हे की तुम्हाला इयत्ता 11वीमध्ये कार्यक्रम पत्रिका झाली असेल. ती कार्यक्रम पत्रिका ही एखादा कार्यक्रम कसा घडतो किंवा कसा घडवायचा आहे याची काही सूत्रबद्धपणे काही मांडणी केलेली असते, काही मुद्दे दिलेले असतात आणि त्या मुद्द्यांना अनुसरून तो कार्यक्रम पुढे जात असतो. आता जेव्हा आपण वृत्तांत लेखन लिहितो त्यावेळेला त्या कार्यक्रम पत्रिकेचा काही भाग म्हणण्यापेक्षा सगळा भाग आपल्या डोक्यात असणं गरजेचं आहे. याचं कारण हे की कार्यक्रम पत्रिका आपण ज्या कार्यक्रमाचा जो सिक्वेन्स आहे, एका कार्यक्रमानंतर दुसरा कार्यक्रम, दुसऱ्यानंतर तिसरा कार्यक्रम, हा जो सिक्वेन्स आहे तो सिक्वेन्स आपण फक्त कार्यक्रम पत्रिकेमध्ये पॉईंट वाईज लिहितो, मुद्देसूद लिहितो. परंतु वृत्तांत लेखनामध्ये काही हे जे मुद्दे असतात ते आपल्याला वाक्यांमध्ये कन्वर्ट करावे लागतात, वाक्यांमध्ये परावर्तित करावे लागतात आणि त्या पद्धतीने लिहावे लागतात. आता हे वृत्तांत लेखन लिहित असताना कोणकोणत्या प्रश्नांची उत्तरं किंवा कोणकोणत्या गोष्टी त्या वृत्तांत लेखनामध्ये येणं गरजेचं आहे हे आपण पाहूया. आता वृत्तांत लेखन इथे मी व्याख्याही दिलेली आहे. एखाद्या घटनेचे, प्रसंगाचे यथार्थपणे व नेटक्या स्वरूपात वर्णन करणे म्हणजे वृत्तांत लेखन होय. कदाचित आपल्याला माहिती आहे, आपण ज्या वेळेला वृत्तपत्रामध्ये बातम्या वाचतो त्या बातम्या ह्या घडून गेलेल्या घटनांच्या बातम्या असतात किंवा कधीकधी ज्या बातम्या पुढे किंवा जे प्रसंग किंवा जे सण किंवा जे कार्यक्रम पुढे व्हायचे असतील तर त्यांचीही बातमी आपण वृत्तपत्रांमध्ये वाचतो. आता इथे सुद्धा एखाद्या घटनेचे, एखाद्या प्रसंगाचे यथार्थपणे आणि नेटक्या स्वरूपात वर्णन करणे म्हणजे वृत्तांत लेखन असं या वृत्तांत लेखनाच्या व्याख्येमध्येच आपल्याला याचा जो गाभा आहे हा स्पष्ट होतो. म्हणूनच इथे आता एखादी घटना घडलेली असेल किंवा एखादा प्रसंग घडलेला असेल तर त्याचं अगदी यथार्थपणे आणि नेटक्या शब्दात, तिथे पालधाडी उपयोग नाही, तिथे निबंधवजा उत्तरं लिहिणं गरजेची नाहीत, तर इथे आपल्याला काही मुद्दे गरजेचे आहेत ते आपण पाहूया. आता सगळ्यात महत्त्वाचा आपल्याला जो प्रश्न दिला जातो त्या प्रश्नामध्येच काही प्रश्नांची उत्तरं ऑलरेडी आपल्याला तिथे मिळतात. कशी तर बघा, इथे वृत्तांत लेखनात काय असावे तर पहिला प्रश्न आहे कोठे, केव्हा, काय, कसे आणि कोण. या 5 कची उत्तरं आपल्याला या वृत्तांत लेखनामध्ये मिळायला पाहिजेत. आता कशी बघा, आता कोठे, जेव्हा आपल्याला एखादा प्रश्न येतो त्यावेळेला ती घटना किंवा तो कार्यक्रम कुठे घडला आहे त्याचं उत्तर त्याच्यामध्ये असेल. त्यानंतर तो केव्हा घडला आहे म्हणजे दिनांक, त्यानंतर काय, कोणता कार्यक्रम घडला आहे, त्यानंतर तो कसा घडला आहे आणि या कार्यक्रमामध्ये कोण कोण उपस्थित होते या प्रश्नांची उत्तरं या वृत्तांतामध्ये मिळणं गरजेची आहेत. आता त्याच्यानंतर आपण पाहूया की या वृत्तांत लेखनासाठी आवश्यक असणारे काही घटक आहेत. मग त्यामधला पहिला घटक आहे लक्षवेधक शीर्षक किंवा मथळा, ज्याला बातमीचा आरसा म्हणतात. आता
कुठलीही बातमी ज्यावेळेला आपण वृत्तपत्रामध्ये वाचतो त्यावेळेला सगळ्यात आधी आपण त्या बातमीचं टायटल वाचतो, त्याचं आपण शीर्षक वाचतो. ते टायटल वाचल्यानंतर, ते शीर्षक वाचल्यानंतर त्या बातमीमध्ये किंवा त्या खालच्या पॅरेग्राफमध्ये काय आहे किंवा ती बातमी कुठल्या स्वरूपाची आहे हे आपल्याला त्या शीर्षकाला बघून लक्षात येतं. आणि म्हणूनच लक्षवेधक असं शीर्षक असावं, म्हणजे ज्या बातमीचा आरसा आहे त्या संपूर्ण बातमीचा एक आढावा घेण्यासाठी किंवा संपूर्ण बातमीचा आढावा मिळण्यासाठी ते शीर्षक वाचलं की आपल्याला लक्षात येईल की हां, ह्या बातमीमध्ये हा असा प्रसंग किंवा अशा कार्यक्रमाचं वृत्तलेखन इथे केलेलं आहे. म्हणूनच सगळ्यात आधी त्याला लक्षवेधक शीर्षक किंवा मथळा किंवा यालाच आपण बातमीचा आरसा म्हणतो. त्यानंतर या वृत्तांतामध्ये दिनांक, स्थळ, व्यक्ती यांचा अचूक उल्लेख असावा. आता तो कसा? जिथे आपल्या पहिल्या परिच्छेदामध्येच तो कार्यक्रम कधी घडला आहे म्हणजे त्याचा दिनांक आपल्याला त्याची लिहावी लागते, त्यानंतर त्याचं स्थळ लिहावं लागतं, कुठे घडलेलं आहे, त्यानंतर या कार्यक्रमामध्ये कोण कोण व्यक्ती उपस्थित होते याचा उल्लेख आपल्याला इथे करावा लागतो. त्यानंतर सविस्तर स्पष्टीकरण, जो कार्यक्रम घडलेला आहे किंवा जो कार्यक्रम होऊन गेलेला आहे त्या कार्यक्रमाचं सविस्तरपणे तिथे स्पष्टीकरण द्यावं लागतं. नंतर ज्या घटना आहेत त्या घटना आपल्याला क्रमाने लिहाव्या लागतात. मी सुरुवातीलाच तुम्हाला म्हटलं आहे बघा की कार्यक्रम पत्रिका आपल्या डोळ्यासमोर असली की आपण वृत्तांत लेखन अगदी सहजपणे लिहू शकतो. याचं कारण कार्यक्रम पत्रिकेमध्ये ज्या घटना असतात त्या क्रमाने असतात, म्हणजे जसा कार्यक्रम घडतो तशा घटना तिथे महत्त्वाच्या तिथे दिलेल्या असतात आणि त्याचंच आपल्याला वाक्यांमध्ये रूपांतर करावं लागतं आणि म्हणूनच घटना आहेत त्या क्रमाने लिहाव्यात. त्यानंतर वृत्तांत लेखनाची भाषा जी आहे ती अतिशय सरळ, साधी आणि सोपी असावी, जिथे अलंकारिकपणा नसावा किंवा अगदी क्लिष्ट भाषा नसावी किंवा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला अनुसरूनच तिथे जी बातमी आहे ती बातमी तिथे किंवा त्या बातमीची भाषा जी आहे ती तशा पद्धतीची असणं गरजेचं आहे. त्यानंतर घटना जशी घडली तशीच सांगावी, म्हणजे जशी घटना घडलेली आहे, जसा कार्यक्रम झालेला आहे तो तसाच सांगितला पाहिजे, ज्यालाच विश्वासार्हता असं म्हटलेलं आहे. कारण ही बातमी किंवा तो कार्यक्रम ज्या पद्धतीने तिथे घडलेला आहे तशा पद्धतीने लिहिणं गरजेचं आहे. तिथे तुम्ही काल्पनिक पद्धतीने किंवा आणखी वेगळ्या पद्धतीने ती बातमी तुम्ही लिहू शकत नाही आणि म्हणूनच त्याला विश्वासार्हता असणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर अलंकारिक भाषा टाळावी. मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की भाषा जी आहे ती अलंकारिक भाषा जी असते ती आपल्याला टाळावी लागते, कारण ही बातमी आपण प्रेक्षकांपर्यंत किंवा लोकांपर्यंत पोहोचत असतो. आपला बातमी लेखनाचा किंवा वृत्तांत लेखनाचा हेतू एवढाच असतो की जो कार्यक्रम घडलेला आहे तो कार्यक्रम लोकांपर्यंत पोहोचावा. इथे असा कार्यक्रम घडलेला आहे आणि त्याची पब्लिसिटी व्हावी, म्हणून हा वृत्तांत लेखनाचा लेखन हे जे आहे तो विषयच असा आहे की आपल्याला त्यामध्ये अलंकारिक भाषा टाळून जी साधी, सरळ, सोपी भाषा आहे ती भाषा तिथे लिहिली पाहिजे. त्यानंतर भाषणातील महत्त्वाचे मुद्दे लिहावेत. आता एखादा कार्यक्रम ज्या वेळेला घडतो त्यावेळेला कार्यक्रमामध्ये जे पाहुणे असतील, प्रमुख अतिथी असतील, अध्यक्ष असतील किंवा प्राचार्य असतील, जे कोणी उपस्थित असतील त्या उपस्थितांची काही भाषणं असतात आणि त्या भाषणांचे मुद्दे या वृत्तांतामध्ये लिहिणं गरजेचं आहे. त्यानंतर आभार प्रदर्शन, सूत्रसंचालन कोणी केले याचा उल्लेख असावा. या कार्यक्रमामध्ये किंवा या बातमीमध्ये कोणी आभार प्रदर्शन केलं आहे, सूत्रसंचालन कोणी केलं आहे त्या कार्यक्रमाचं, या सगळ्यांचा सुद्धा उल्लेख असणं गरजेचं आहे. आणि शेवटी समारोप. त्या कार्यक्रमाचा समारोप आपण कसा करतोय? जसं आपण समजा राष्ट्रीय दिन जर आपण साजरे केले असतील किंवा एखादा सांस्कृतिक कार्यक्रम साजरा केला असेल तर त्या प्रत्येक कार्यक्रमाची जी सांगता असते, जो समारोप असतो तो एखाद्या गीताने होतो, जसं राष्ट्रगीत, आणि तो लिहिणं तिथे गरजेचं आहे. आणि म्हणूनच ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपल्या वृत्तांत लेखनामध्ये येतात त्यावेळेला वृत्तांत लेखन आपला सहजपणे आणि अगदी साध्या सोप्या शब्दांमध्ये सुटसुटीतपणे आपण ते वृत्तांत लेखन व्यवस्थितपणे लिहू शकतो. जिथे गोवा बोर्डमध्ये किंवा त्या परीक्षेमध्ये आपल्याला 5 गुण आहेत आणि ते 5ही गुण आपल्याला सहजपणे मिळू शकतील, ह्या सगळ्या गोष्टींचा आढावा आपण त्या वृत्तांतामध्ये घेतला तर. आणि हे गुण मिळणं अजिबात कठीण नाही, कारण हे आपणच लिहितोय, इथे कुठल्याही पद्धतीची कॉपी पेस्ट आपण करत नाही आहोत आणि हे जी काही भाषा असेल, जे काही शब्द असतील ते स्वतःचे असतील. फक्त आपल्याला एक सिक्वेन्स कळाला, त्याचा फॉर्मॅट कळाला की आपण वृत्तांत लेखन
अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण ते करू शकतो आणि पूर्णच्या पूर्ण गुणही मिळवू शकतो. आणि म्हणूनच ह्या सगळ्या गोष्टी त्या वृत्तांत लेखनामध्ये असणं गरजेचं आहे. आता पुढे आपण एक नमुना बघूया, म्हणजे जेणेकरून आपल्याला वृत्तांत लेखन कसं लिहिलं जातं हे आपल्याला लक्षात येईल. आणि त्याच्यासाठी मी 2 नमुने इथे लिहिलेले आहेत, ते तुमच्यासमोर मी मांडते. बघा, इथे प्रश्न आहे की स्वागत उच्च माध्यमिक विद्यालय साखळी आयोजित लोकमान्य टिळक जयंती कार्यक्रमासाठी वृत्तांत लेखन तयार करा. इथे मी 2 नमुने घेतलेले आहेत. याचं कारण एक की ज्यावेळेला आपण काही स्टेज प्रोग्राम करतो, व्यासपीठावरील जे काही कार्यक्रम असतात त्या कार्यक्रमांमध्ये जे काही आढावे असतात किंवा ज्या काही घटना असतात त्या थोड्याशा वेगळ्या असतात. आणि ज्यावेळेला आपण राष्ट्रीय दिन साजरे करतो त्यावेळेला काही बदल आहेत का, तर ते बदल तुमच्या लक्षात यावेत म्हणून मी 2 इथे नमुने घेतलेले आहेत. आणि म्हणूनच लोकमान्य टिळक जयंती जी आहे ती व्यासपीठावर किंवा एखाद्या सभागृहामध्ये ती आपण आयोजित करतो. आणि अशा वेळेला तो कार्यक्रम कसा झाला किंवा कसा असावा याचा एक नमुना म्हणून मी इथे ठेवलेला आहे. आता मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलंय की कुठल्याही बातमीचा सगळ्यात महत्त्वाचा जो बातमीचा आरसा आपण म्हणतो त्याला शीर्षक म्हणतो, ते शीर्षक आपल्याला इथे लिहिलेलं आहे. बघा, आता जो प्रश्न तुम्हाला दिलेला आहे त्या प्रश्नामध्येच या काही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सापडत आहेत. बघा, जे मी सुरुवातीला 5 ची उत्तरं किंवा 5 प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळायला हवीत म्हणून सांगितलेलं, त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला इथे मिळत आहेत. कुठे झालाय कार्यक्रम, तर साखळी येते, स्वागत उच्च माध्यमिक विद्यालय. त्यानंतर कुठला कार्यक्रम झालाय, तर टिळक जयंती. कधी झालाय ती तारीख आपल्याला लक्षात असायला पाहिजे, कारण काही कार्यक्रम असे असतात की ज्या तारखा अगदी आपल्याला त्याच लिहाव्या लागतात. म्हणून असे काही महान संत, महान जे काही मंडळी होऊन गेलीत समाजसुधारक की ज्यांच्या आपण जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या करतो, त्यांच्या ज्या दिनांक आहेत ते दिनांक आपल्या लक्षात असणं गरजेचं आहे. मग साधी गोष्ट आहे, लोकमान्य टिळक जयंती आपण कधी साजरी करतो त्याचा उल्लेख आपल्याला तिथे वृत्तांतामध्ये आला पाहिजे. याच्यासाठी त्या तारखा लक्षात असायला पाहिजेत. जर तुम्ही तारीख लिहिली नाहीत तर तुमचा अर्धा गुण तिथे कट होण्याची शक्यता असते. आणि म्हणूनच आपल्याला त्या तारखा लक्षात असायला पाहिजेत. जसं लोकमान्य टिळक जयंती असतील, स्वामी विवेकानंद, लोकमान्य टिळक जयंती मी इथे सांगितले 23 जुलै, स्वामी विवेकानंद जयंती 12 जानेवारी, नंतर गांधी जयंती 2 ऑक्टोबर, शिक्षक दिन 5 सप्टेंबर किंवा बालदिन 14 नोव्हेंबर. हे काही जे घटक असतात किंवा ह्या घटना असतात त्या लक्षात ठेवणं किंवा त्या लक्षात असणं खूप महत्त्वाचं आहे. त्याचा उपयोग आपल्याला इथे वृत्तांत लेखनासाठी आपण करतो. बघूया, आता जो प्रश्न तुम्हाला दिलेला आहे त्या प्रश्नामध्येच याचं शीर्षक तयार झालेलं आहे. बघा, जसं स्वागत उच्च माध्यमिक विद्यालयात टिळक जयंती, फक्त आपण तिथे एक शब्द घातलाय, उत्साहात साजरी. जर तो घातला नाही तर ते आपलं शीर्षक जे आहे ते कसं तरी एकदम गुळमुळीत दिसेल. आणि त्यामुळे आपल्याला ती उत्साहात साजरी म्हटल्याबरोबर चला मग आता हे बातमी वाचल्यानंतर किंवा तो शीर्षक वाचल्यानंतर वाचणाऱ्याच्या लक्षात येते की ही बातमी कशी आहे, कशावर आहे, की टिळक जयंतीवर आधारित हा वृत्तांत लेखन आहे किंवा ही बातमी आहे, हे आपल्या सहजपणे लक्षात येतं. आणि म्हणूनच इथे स्वागत उच्च माध्यमिक विद्यालयात टिळक जयंती उत्साहात साजरी हे इथे शीर्षक इथे दिलेलं आहे. त्यानंतर जो आपला पॅरेग्राफ आहे तो पॅरेग्राफ आपल्याला करायचा आहे. आता परिच्छेद करत असताना काही विद्यार्थी एक ओळ सोडतात. बघा, काही स्कूलमध्ये, काही त्यांच्या 10वीपर्यंतच्या शाळांमध्ये अशा काही शिक्षकांनी त्यांना सांगितल्याप्रमाणे, त्यांना गाईडलाईन दिल्याप्रमाणे ती एक ओळ सोडतात परिच्छेदासाठी. इंग्लिशमध्ये तशा पद्धतीचा परिच्छेद करताना एक लाईन सोडायची, तिथे एक लाईन तिथे सोडतात, एक ओळ सोडतात. तेच फॉर्मॅट ते काय करतात विद्यार्थी इथे मराठी किंवा हिंदीसाठीही उपयोगी आणतात. परंतु शक्यतो ही ओळ सोडू नये. पॅरेग्राफ करणं किंवा परिच्छेद करणं, एका शब्दाला जेवढी जागा राहते तेवढी जागा सोडून तिथे परिच्छेद करणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच इथे आपला पहिला परिच्छेद आहे ज्याच्यामध्ये कुठला कार्यक्रम कुठे झालाय, कसा झालाय हे आणि तिथे कोण कोण उपस्थित होते याचा आढावा या पहिल्या परिच्छेदामध्ये येतो. बघा, साखळी येथील स्वागत उच्च माध्यमिक विद्यालयात दिनांक 23 जुलै 2020 रोजी लोकमान्य टिळक जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. जे आपलं शीर्षक आहे तेच आपण इथे फक्त तिथे क्रियापद टाकलं आणि तिथे पहिलं वाक्य आपलं तयार झालं. त्यानंतर यावेळी व्यासपीठावर कोण कोण उपस्थित होते तर तिथे सांगितलंय. बघा, यावेळी व्यासपीठावर माननीय अध्यक्ष श्री टिंबटिंब, माननीय प्रमुख अतिथी श्री टिंबटिंब, माननीय प्राचार्य श्री टिंबटिंब इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
आता इथे कार्यक्रम कुठला आहे याच्यावर अवलंबून आहे. समजा पालक शिक्षक मेळावा असेल तर इथे आपल्याला फक्त एवढ्याच व्यक्ती नसतील, अध्यक्ष किंवा प्रमुख अतिथी किंवा प्राचार्य एवढेच नसतील. मग इथे आपल्याला काय करावं लागेल, काही पालकांची नावं तिथे घालावी लागतील. म्हणजे पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष असतील किंवा काही पालक असतील. समजा एखाद्या गावातला कार्यक्रम असेल तर तिथे सरपंचही असतील, काही प्राध्यापकही असतील. म्हणजे ज्यावेळेला आपण प्रत्यक्ष एखादा कार्यक्रम अटेंड करतो, प्रत्यक्ष ज्यावेळेला एखाद्या कार्यक्रमाला आपण उपस्थित असतो, त्यावेळेला आपल्याला त्या व्यासपीठावर बसलेल्या मान्यवरांचा उल्लेख तिथे करावा लागतो. आता इथे हा फॉर्मॅट आहे म्हणून तुम्ही एवढी नावं जरी दिलीत, एवढ्यांचा जरी उल्लेख केला तरी सुद्धा चालेल. पण कार्यक्रम कुठला आहे त्या अनुषंगाने तुम्हाला त्या व्यक्तींचा उल्लेख तिथे करणं खूप गरजेचं आहे. जसं स्नेहसंमेलन असेल तर त्या स्नेहसंमेलनामध्ये सुद्धा काही अन्य मान्यवर असतात बघा, त्यांचा उल्लेख तिथं असणं गरजेचं आहे. आणखी एक त्यामध्ये महत्त्वाची गोष्ट की ज्यावेळेला व्यासपीठावर मान्यवर बसतील त्यावेळेला सगळ्यात मोठी व्यक्ती जी कोण आहे, आपल्या कार्यक्रमांमध्ये सगळ्यात मोठी व्यक्ती अध्यक्ष असतात, त्यानंतर प्रमुख अतिथी असतात, त्यानंतर मग पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष असतील, सरपंच असतील किंवा मग प्राचार्य असतील किंवा प्राध्यापक असतील वगैरे वगैरे. तर अशा पद्धतीने आपल्याला सगळ्यात महत्त्वाची जी व्यक्ती असेल, सगळ्यात मोठी व्यक्ती जी असेल त्या व्यक्तीचा उल्लेख सगळ्यात आधी करणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच मी इथे दिलं आहे की यावेळी व्यासपीठावर माननीय अध्यक्ष श्री डॅश डॅश. आता इथे मी डॅश डॅश का दिलं आहे हेही सांगते. हिंदीमध्ये किंवा इतर विषयांमध्ये कदाचित इथे डॅश डॅशच्या ऐवजी तिथे नावं लिहिली जातात, परंतु मराठीमध्ये आपल्याला तिथे नावं लिहिणं चुकीचं आहे. नावं कोणाचीही लिहायची नाहीत. फक्त तिथे काय करायचं आहे, आपल्याला डॅश डॅश म्हणून तिथे जागा सोडायची आणि प्रत्येक व्यक्तीच्या नंतर तिथे आपल्याला कॉमा द्यायचा आहे. तर इथे कार्यक्रमाच्या वेळी व्यासपीठावर कोण कोण उपस्थित होते यांचा उल्लेख ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला सगळ्यात मोठी व्यक्ती माननीय अध्यक्ष, त्यानंतर माननीय प्रमुख अतिथी आणि नंतर माननीय प्राचार्य. म्हणजे हा जो सिक्वेन्स आहे त्या व्यक्तींच्या नावांचा किंवा त्यांचा जो उल्लेख करायचा असतो तो आपल्याला इथे क्रमवारीप्रमाणे करावा लागतो. म्हणूनच इथे सुरुवातीला माननीय अध्यक्ष, त्यानंतर अतिथी आणि नंतर प्राचार्य आणि नंतर पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष असतील, सरपंच असतील वगैरे वगैरे जे कोणी व्यक्ती असतील त्यांचा उल्लेख इथे आपल्याला पुढे 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 करावा लागेल. परंतु प्रत्येक नावाच्या नंतर इथे आपल्याला स्वल्पविराम द्यावा लागेल जेणेकरून आपल्याला आणखी काही नावं तिथे नमूद करता येतील. हे झाल्यानंतर कार्यक्रमाचा शुभारंभ. आता नेमका कार्यक्रमाचा शुभारंभ कसा होतो मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं आहे की कार्यक्रम पत्रिका जी आपल्यासमोर आहे ती कार्यक्रम पत्रिका आपण बघतो. सेकंड पार्टमध्ये जिथे कार्यक्रमाचा सिक्वेन्स असतो, कुठला कार्यक्रम कधी झाला आहे, काही घटक असे असतात जे मान्यवरांच्या हस्ते झालेले असतील, मान्यवरांतर्फे झालेले असतील, तर त्याचा उल्लेखही करणं इथे गरजेचं आहे. म्हणूनच आपण कार्यक्रम पत्रिका जेव्हा डोळ्यासमोर ठेवतो त्यावेळेला बघा सुरुवातीलाच मान्यवरांचे व्यासपीठावर आगमन आणि स्थानग्रहण हा मुद्दा झाल्यानंतर लगेचच ईशस्तवन असेल, मग दीपप्रज्वलन असेल, मग स्वागत आणि प्रास्ताविक असेल. हे जे मुद्दे आहेत ते मुद्दे आपल्याला जशाच तसे फक्त वाक्यांच्या स्वरूपात इथे वृत्तांतामध्ये लिहिणं गरजेचं आहे. म्हणूनच इथे ज्यावेळेला आपण म्हणतोय बघा कार्यक्रमाचा शुभारंभ इयत्ता 11वी कला शाखेतील विद्यार्थ्यांनी ईशस्तवनाने केला. ईशस्तवन ज्याची या कार्यक्रमाची जी सुरुवात आहे ती ईशस्तवनाने इथे कार्यक्रमाचा शुभारंभ झालेला आहे. त्यानंतर मान्यवरांनी दीपप्रज्वलन करून टिळकांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. आता इथे लोकमान्य टिळक जयंती आहे म्हटल्यानंतर तिथे प्रतिमा कोणाची असेल, लोकमान्य टिळकांची. प्रतिमा हा शब्द, काही शब्द असतात बघा मराठीचे जे आपण दैनंदिन व्यवहारामध्ये त्याचा वेगळ्या पद्धतीने आपण वापर करतो. त्याच्यामध्ये प्रतिमेसाठी आपण फोटो, कदाचित चुकून फोटो हा शब्द तुम्ही लिहिलात तर तिथे अर्धा मार्क जाण्याची शक्यता आहे. आणि त्यामुळे काही शब्द असे आहेत, प्रतिमा किंवा ह्या काही शब्द आहेत ते शब्द आपल्याला मराठीमधले जसे आहेत तसेच आपल्याला तिथे लिहावे लागतात. इथे इयत्ता 11वी कला शाखेतील विद्यार्थ्यांनी ईशस्तवनाने केला. त्यानंतर मान्यवरांनी दीपप्रज्वलन करून टिळकांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. आता समजा इथे स्वामी विवेकानंद जयंती असेल तर मग इथे कोणाची प्रतिमा येईल, विवेकानंदांची. समजा स्वातंत्र्य दिन असेल तर तिथे भारत मातेची प्रतिमा येईल. तर हे आपल्याला लक्षात असणं गरजेचं आहे. तिथे कोणाची प्रतिमा असेल हे आपल्याला लक्षात येईल. आता समजा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम असेल तर तिथे कोणाची प्रतिमा नसेल, मग दीपप्रज्वलनाने सुद्धा कार्यक्रमाची सुरुवात केली असंही आपण म्हणू शकतो. त्यानंतर विद्यालयाचे प्राध्यापक माननीय श्री डॅश डॅश यांनी मान्यवरांचे स्वागत
आणि कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. इथे काही वेळेला जे आपल्या विद्यालयाची जी मोठी व्यक्ती असते, महत्त्वाची व्यक्ती असते, प्राचार्य किंवा प्राध्यापक, त्यांची इथे आपल्याला जे स्वागत आणि प्रास्ताविक आहे, मान्यवरांचे जे स्वागत आहे ते स्वागत त्या व्यक्तींना आपण द्यायचं सरळ. आणि त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक हे सुद्धा जे स्वागत करणार त्यांच्या हस्ते किंवा त्यांच्याद्वारेच कार्यक्रमाचं प्रास्ताविक झालं असंही आपण म्हणायचं आहे. त्यानंतर प्राध्यापक श्री डॅश डॅश यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. नंतरचा कार्यक्रम पत्रिकेमधला नंतरचा भाग आपला परिचय. त्यानंतर मान्यवरांना पुष्पगुच्छ प्रदान, हे जे काही शब्द आहेत किंवा हा जो सिक्वेन्स आहे तो सिक्वेन्स आपल्याला तिथे व्यवस्थित लिहिला पाहिजे. इथे प्राध्यापक श्री डॅश डॅश यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. त्यानंतर त्याच्या पुढचा जो कार्यक्रम आहे बघा, विद्यार्थी प्रतिनिधी कुमारी डॅश डॅश हिने मान्यवरांना पुष्पगुच्छ प्रदान करून मान्यवरांचे स्वागत केले. आता याच्या आधी एक शब्द आपल्या सगळ्यांनी लक्षात ठेवण्यासाठी सारखा, की ज्या वेळेला आपण प्रतिमेला पुष्पहार अर्पण करतो, अर्पण करणे म्हणजे एखादी व्यक्ती जी हयात नाही आहे त्यांना दान करणे किंवा त्यांना अर्पण करणे, या गोष्टीसाठी आपण अर्पण करणे हा शब्दप्रयोग करायचा असतो. आणि ज्या वेळेला जी व्यक्ती समोर उपस्थित आहे, जीवित आहे, अशा व्यक्तींना आपण एखादी गोष्ट प्रदान करतो, देतो. म्हणून समजा चुकून इथे प्रतिमेला पुष्पहार प्रदान लिहिलं आणि मान्यवरांना पुष्पगुच्छ अर्पण लिहिलं तर तिथे खूप मोठा घोळ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही शब्द आपल्याला ते नेमके कुठे लिहायचे असतात हे शब्द आपल्याला लक्षात असणं खूप महत्त्वाचं आहे. कधी चुकून या दोन शब्दांमधला अर्थ लक्षात येत नसेल तर आपण विद्यार्थी काय करतात, जशाच तसे कुठलाही शब्द कुठेही लिहिला तरी चालतो, त्याला काय असा विचार करून विद्यार्थी इथे गफलत करू शकतात. तिथे अर्थाचा अनर्थ होऊ शकतो. गुण जाणार तो जाणारच, परंतु अर्थाचा अनर्थही इथे होऊ शकतो. आणि म्हणूनच आपल्याला हे शब्द खूप महत्त्वाचे आहेत. म्हणूनच मान्यवरांना पुष्पगुच्छ प्रदान करून मान्यवरांचे स्वागत केले. त्यानंतर 12वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी टिळकांच्या जीवनावर आधारित स्वराज्य ही नाटिका सादर केली. आपल्या कार्यक्रमाचा मुख्य भाग, जिथे हे स्वागत किंवा वगैरे झाल्यानंतर जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला अनुसरून तुम्हाला काय करायचं आहे, एखादा कार्यक्रम तिथे सादर करायचा आहे. त्या कार्यक्रमाचं सादरीकरण नेमका कुठला कार्यक्रम झाला हे त्याच्यानंतर लिहिणं गरजेचं आहे. म्हणूनच इथे काय केलं बघा, टिळक जयंती आहे म्हटल्यानंतर इथे टिळकांच्या जीवनावर आधारित स्वराज्य ही नाटिका विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सादर केली किंवा प्रस्तुत केली. लक्षात आलं? त्यामुळे इथे सादर केली हा शब्दप्रयोग इथे केलेला आहे. त्यानंतर विद्यार्थी प्रतिनिधी कुमारी डॅश डॅशने आपल्या भाषणातून लोकमान्य टिळकांच्या बालपणातील काही गोष्टींना उजाळा दिला. आता इथे भाषणांचे मुद्दे. आता भाषणांच्या मुद्द्यामध्ये आपण कार्यक्रम पत्रिकेमध्ये बघतो बघा, सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती सगळ्यात शेवटी भाषण करते आणि सगळ्यात जी कमी महत्त्व आहे, उदाहरणार्थ विद्यार्थी प्रतिनिधी असतील किंवा प्रमुख अतिथी असतील आणि त्यानंतर जे अध्यक्ष आहेत त्या अध्यक्षांचं भाषण सगळ्यात शेवटी असतं. आणि म्हणूनच इथे भाषणांचा जो सिक्वेन्स आहे तो तिथे कसा दिला आहे बघा, आपल्या भाषणातून. आता इथे आणखी एक गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवण्यासारखी म्हणजे जी भाषणं झालेली असतील त्या भाषणाची एक दोन ओळी त्यांच्या भाषणामध्ये आपल्याला स्पष्ट कराव्या लागतील. लक्षात येते? म्हणजेच समजा इथे विद्यार्थी प्रतिनिधीने आपल्या भाषणातून काय सांगितलंय, मग तुम्ही काही ठराविक असे मुद्दे लक्षात ठेवायचे की विद्यार्थी प्रतिनिधीला त्या व्यक्तींच्या बालपणातील आठवणी किंवा त्यांनी केलेल्या कार्याबद्दलची माहिती दिली, हे असं ठरवून टाकायचं. मग ते विवेकानंद असतील किंवा गांधी जयंती असेल किंवा लोकमान्य टिळक जयंती असेल किंवा अन्य कुठलाही कार्यक्रम, फक्त विद्यार्थी प्रतिनिधीला जो आहे तो एक ठराविक असा एक वाक्य त्यांचं तयार करून ठेवायचं. तिथे शब्द फक्त बदलले की तुमचं वाक्य तिथे तयार झालं. म्हणूनच इथे भाषणातून लोकमान्य टिळकांच्या बालपणातील काही गोष्टींना उजाळा दिला हे विद्यार्थी प्रतिनिधींनी आपल्या भाषणातून सांगितलं, हे लिहून टाकायचं. त्यानंतर प्रमुख अतिथी श्री डॅश डॅश यांनी टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव स्थापन करून सर्व भारतीयांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न कसा केला हे आपल्या भाषणात सांगितले. बघा, मी तुम्हाला काय सांगितले की भाषणातील काही मुद्दे एकतर त्यांची वाक्य आपण लिहू शकतो किंवा त्या भाषणातील एक ठराविक असा गाभा आपल्या लक्षात घ्यायचा आणि ती 1-2 वाक्य आपण लिहून टाकायची.
परंतु ते लिहिणं खूप गरजेचं आहे. तुम्ही एका वाक्यात असं स्पष्टपणे नाही सांगू शकत की विद्यार्थी प्रतिनिधीने भाषण केलं, मग प्रमुख अतिथींनी भाषण केलं आणि मग अध्यक्षांचं भाषण झालं, असं लिहिलं तर तुमचे गुण तिथे जाणार. त्यामुळे त्यांच्या भाषणातील 1-2 वाक्य आपल्याला तिथे लिहिलीच पाहिजेत. आणि म्हणूनच इथे सांगितलं आहे बघा की काय आपल्याला माहिती आहे टिळकांच्या आणखी अन्य कितीतरी कार्यक्रम आहे, कितीतरी कार्य त्यांचं आहे. ते कार्य, त्यांचं चरित्र आपण वाचतो, ऐकतो आणि त्यामुळे त्यांच्या चरित्रातील एखाद्या घटना किंवा एखादी कार्याची माहिती या भाषणांमध्ये आपण लिहून टाकायची. इथे सर्व भारतीयांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न कसा केला हे आपल्या भाषणात सांगितले. माननीय अध्यक्ष श्री डॅश डॅश यांनी भाषणात टिळकांनी सुरू केलेल्या केसरी व मराठा या वृत्तपत्राद्वारे संपूर्ण देशभर जनजागृती करून क्रांती कशी घडवली हे सांगितलं. बघा इथे लोकमान्य टिळकांची जी कार्य आहे ती इथे नमूद झाली आहे. मग ते बालपणीतील आठवणी असतील किंवा मग इथे गणेशोत्सव म्हणा किंवा शिवजयंतीसारखे कार्यक्रम तिथे त्यांनी स्थापन केले, का केले याचा उजाळा किंवा याचं मार्गदर्शनपर भाषण त्यांनी केलं आहे. आणि शेवटी केसरी आणि मराठासारखी वृत्तपत्र त्यांनी आपल्या जनतेला दिलेत. मग त्यांचा उल्लेखही इथे या भाषणामध्ये आपण करायचा आणि मोकळं व्हायचं. इथे विवेकानंद असतील तर त्यांनी तरुणांसाठी जे कार्य केलेलं आहे त्यांचा उल्लेख इथे येईल किंवा त्यांच्या विश्व हिंदू परिषदेमध्ये जे भाषण त्यांनी केलेलं होतं त्या भाषणातील काही मुद्दे येतील. गांधीजी असतील तर गांधीजींनी केलेल्या स्वदेशी किंवा सहकार वगैरे ह्या तत्वांचा आढावा तिथे काही त्या भाषणांमधून घेतला असेल असंही आपण सांगू शकतो. स्नेहसंमेलन असेल तर मग कलागुण असतील किंवा काही बक्षिसं विद्यार्थ्यांनी प्राप्त केली असतील तर त्या संदर्भात विद्यार्थ्यांना मोटिवेट कसं केलं जाईल किंवा त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्या भाषणांमध्ये कुठले मुद्दे असतील तर ते आपण ठरवून टाकायचे आणि ते त्या भाषणामध्ये लिहायचे. यानंतर सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यात शेवटचा पॅरेग्राफ ज्याच्यामध्ये मी तुम्हाला म्हटलं आहे की आभार प्रदर्शन किंवा समारोप किंवा सूत्रसंचालन याचा उल्लेख या कार्यक्रमामध्ये असणं गरजेचं आहे. म्हणूनच इथे म्हटलं आहे की प्राध्यापक श्री डॅश डॅश यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. तसेच प्राध्यापक श्री डॅश डॅश यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. शेवटी सामुदायिक वंदे मातरम या गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. सांगता म्हणजे समारोप, शेवट. तर अशा पद्धतीने हा जो व्यासपीठावरील जो कार्यक्रम आहे किंवा एखाद्या सभागृहामधील जो कार्यक्रम आहे तो सभागृहामधील अशा प्रकारचे कार्यक्रमाचा हा नमुना इथे मी तुम्हाला दाखवला आहे. आता आणखी एक नमुना मी तुम्हाला दाखवते जो सभागृहाच्या बाहेर एखादे कार्यक्रम केले जातात ज्याला राष्ट्रीय दिन आपण म्हणतो. बघा इथे नमुना क्रमांक 2 नवोदय उच्च माध्यमिक विद्यालय मडगाव आयोजित स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमासाठी 10 ते 12 ओळीत वृत्तांत लेखन तयार करा असा प्रश्न तुम्हाला परीक्षेला येऊ शकतो. गेल्या वर्षीच्या बोर्ड एक्झामला हा प्रश्न आलेला आहे आणि म्हणूनच तो मी मुद्दाम घेतला आहे. कारण कधीकधी ज्यावेळेला सभागृहामध्ये एखादे कार्यक्रम होतात त्या सभागृहाच्या कार्यक्रमामध्ये दीपप्रज्वलन किंवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण हे जे कार्यक्रम असतात ते तिथे केले जातात. परंतु स्वातंत्र्य दिन असेल, प्रजासत्ताक दिन असेल किंवा गोवा मुक्ती दिन असेल जे आपले राष्ट्रीय दिन आहेत त्या राष्ट्रीय दिनासाठी थोडासा बदल आहे. तो बदल कोणता तर आपण बघू. आता मी तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे शीर्षक आपण इथे या प्रश्नामध्येच आपल्याला त्याचं उत्तर मिळालं आहे. त्यामुळे शीर्षक इथे मी जसं आहे तसंच घेतलंय बघा. नवोदय उच्च माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा हे इथे झालंय. त्यानंतर मडगाव येथील नवोदय उच्च माध्यमिक विद्यालयात दिनांक 15 ऑगस्ट 2020 रोजी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. इथे मी तुम्हाला म्हटलंय की ज्या तारखा आपल्या लक्षात असायला पाहिजेत त्या तारखा लक्षात ठेवा. स्वातंत्र्य दिन म्हणजे 15 ऑगस्ट, प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी आणि गोवा मुक्ती दिन 19 डिसेंबर हे जे काही कार्यक्रम असतात त्या कार्यक्रमांच्या तारखा लक्षात ठेवा. आता इथे पुन्हा एकदा तसंच या कार्यक्रमात माननीय अध्यक्ष श्री डॅश डॅश, माननीय प्रमुख अतिथी श्री डॅश डॅश, माननीय प्राचार्य श्री डॅश डॅश इत्यादी मान्यवर उपस्थित होते. आता या कार्यक्रमाची सुरुवात कशी होईल बघा. जिथे सभागृहामध्ये आपण दीपप्रज्वलन केलेलं आहे किंवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण केलेला आहे त्याऐवजी इथे राष्ट्रीय दिन ज्यावेळेला असतो त्यावेळेला ध्वजारोहण केलं जातं. आणि ते ध्वजारोहण कुठे लिहायचं इथे थोडी विद्यार्थी गडबडतात. मग आपण इथे सुरुवातीलाच लिहून टाकायचं बघा. मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करून तसेच राष्ट्रगीत गाऊन कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. म्हटल्यानंतर इथे राष्ट्रीय दिन इथे कसा साजरा केला हा इथे आपला निश्चित झाला आहे. इयत्ता 11वी कला शाखेतील विद्यार्थ्यांनी स्वागत गीताने मान्यवरांचे शाब्दिक स्वागत केले. जिथे आपण ईशस्तवन म्हटलेलं आहे इथे स्वागत गीत घेऊ शकतो, ईशस्तवनही घेऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही. पण स्वागत गीत इथे मी स्वागत गीत इथे घेतलेलं आहे.
यानंतर मान्यवरांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. लोकमान्य टिळकांच्या जयंतीला आपण लोकमान्य टिळकांची प्रतिमा ठेवलेली, इथे भारत मातेची ठेवलेली आहे. या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर विद्यालयाचे प्राध्यापक माननीय श्री डॅश डॅश यांनी मान्यवरांचे स्वागत आणि कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. नंतर प्राध्यापक श्री डॅश डॅश यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. विद्यार्थी प्रतिनिधी कुमारी डॅश डॅश यांनी मान्यवरांना पुष्पगुच्छ प्रदान करून मान्यवरांचे स्वागत केले. या प्रसंगी विद्यालयातील विद्यार्थ्यांची देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा झाली. मगाशी आपण लोकमान्य टिळकांच्या जीवनावर आधारित एखादी नाटिका पाहिलेली. आता इथे स्वातंत्र्य दिन आहे म्हटल्याबरोबर देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा इथे आयोजित केली असं आपण घेऊ शकतो. इथे नाटिका स्पर्धा सुद्धा आपण घेऊ शकतो. कुठलाही कार्यक्रम आपण घेऊ शकतो. फक्त तो कार्यक्रम कशा स्वरूपाचा आहे हे लक्षात ठेवून आपल्याला तिथे कार्यक्रम लिहायचा आहे, पण तो लिहायचा आहे. यानंतर विद्यार्थी प्रतिनिधी, आता भाषणांचा पॅरेग्राफ. येथे विद्यार्थी प्रतिनिधी कुमारी डॅश डॅश हिने आपल्या भाषणातून भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी ज्या वीरांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले अशा वीरांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. बघा हा, आता आपल्याला स्वातंत्र्य दिनाच्या अनुषंगाने भाषणाचे मुद्दे तयार करायचे आहेत. मग याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की विद्यार्थी प्रतिनिधी, प्रमुख अतिथी आणि अध्यक्ष यांना 3 मुद्दे आपल्याला काढायचे आहेत. मग मी इथे सुरुवातीला जे आपण केलेलं आहे की विद्यार्थी प्रतिनिधी हिने आपल्या भाषणात काय सांगितलं आहे की ज्या वीरांनी स्वातंत्र्यासाठी प्राणांचं बलिदान दिलं आहे अशा वीरांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. त्यानंतर माननीय प्रमुख अतिथी श्री डॅश डॅश यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या वीरांची आठवण आपण सदैव का ठेवावी याबद्दल मार्गदर्शन केले. झालं. त्यानंतर अध्यक्षांचं भाषण. आता कधी कधी सुरुवातीच्या नमुन्यामध्ये मी तुम्हाला इथेच भाषणाचा मुद्दा दिलेला बघा, म्हणजे सिक्वेन्स. माननीय प्रमुख अतिथी यांनी असं म्हटलं आहे, माननीय अध्यक्ष यांनी असं म्हटलं आहे, असं दिलं होतं. आता मी इथे सुरुवातीला त्यांचं वाक्य घातलं आहे. भाषणामध्ये अध्यक्षांनी काय म्हटलेलं आहे ते वाक्य मी इथे घातलेलं आहे आणि त्यांचा शेवट मग अध्यक्षांनी आपल्या भाषणातून केला, असं केलंय. म्हणून म्हटले बघा की आज आपणावर स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या वीरांसारखी युद्धभूमीवर जाऊन प्रत्यक्ष युद्ध करण्याची वेळ जरी आली नसली तरी अप्रत्यक्षपणे हे स्वातंत्र्य टिकवून ठेवण्याची जबाबदारी प्रत्येक भारतीय नागरिकांची आहे, असे माननीय अध्यक्ष श्री डॅश डॅश यांनी आपल्या भाषणात सांगितले. असंही आपण घेऊ शकतो. कधी कधी वृत्तांत लेखन किंवा बातमी आपण वाचतो, जी मोठी व्यक्ती असते म्हणजेच अध्यक्ष यांच्या भाषणाच्या वाक्याने सुद्धा सुरुवात केली जाते बघा. कधीतरी तुम्ही वाचली असेल, एखादं वाक्य घेऊनच त्याचं हेडिंगही तसं दिलं जातं, ज्याला आपण शीर्षक म्हणतो तसंही दिलं जातं, किंवा त्या भाषणातील महत्त्वाच्या वाक्याने सुद्धा पहिल्या बातमीचा किंवा त्या वृत्तांताची सुरुवात केली जाते. परंतु हे बातमी लेखनासाठी ठीक आहे. आपल्याला 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी गोवा बोर्डचा जो फॉर्मॅट आहे वृत्तांत लेखनाचा तो असाच आला पाहिजे, नाहीतर तुमचे मार्क कट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा असा फॉर्मॅट असाच तुम्ही तो तसा ठेवायचा आहे. आणि शेवटी प्राध्यापक श्री डॅश डॅश यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. तसेच प्राध्यापक श्री डॅश डॅश यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. शेवटी सामुदायिक वंदे मातरम या गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. हे सुद्धा राष्ट्रीय गीत आहे आपलं, त्यामुळे कार्यक्रमाची सांगता म्हणजे समारोप हा राष्ट्रीय गीताने, वंदे मातरम या राष्ट्रीय गीताने करण्यात आला, असं म्हणून आपण या कार्यक्रमाची सांगता करायची आहे. इथे परीक्षेला आणखी काही प्रश्नांसाठी किंवा परीक्षेची तयारी म्हणून तुम्हाला आणखी मी इथे काही 4 प्रश्न इथे दिलेले आहेत, ज्याच्या स्वरूपावरून तुमच्या लक्षात येईल की कार्यक्रम वेगवेगळ्या प्रकारचे कसे येऊ शकतात. इथे विवेकानंद जयंती आहे, त्यानंतर गुरुपौर्णिमा आहे, जो आपल्या सगळ्यांच्या विद्यालयामध्ये साजरा केला जातो. तो कार्यक्रम तुम्ही लक्षात घ्यायचा. एखादा कार्यक्रम ज्या वेळेला घडत असतो त्यावेळेला त्याचा सिक्वेन्स कसा आहे तो लक्षात ठेवून आपण काही गोष्टी वृत्तांतामध्ये लिहिल्या पाहिजेत. त्यानंतर इथे बक्षीस वितरण समारंभ आहे, कधी कधी होतो बघा, किंवा क्रीडा महोत्सव असतो, बक्षीस वितरण, स्नेहसंमेलन, जे आपल्या रेग्युलर किंवा दैनंदिन जीवनामध्ये असे कार्यक्रम वरचेवर होत नाहीत. कधीतरी वर्षातून एखादा कार्यक्रम असा घडतो आणि त्यामुळे त्याचा सिक्वेन्सही. आता जिथे कार्यक्रम आहे बघा, टिळकांच्या जीवनावर आधारित नाटिका आपण लोकमान्य टिळक जयंतीला घेतलेली होती. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमावेळी आपण तिथे काय घेतलेलं आहे, देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा घेतलेली आहे. मग बक्षीस वितरणाच्या वेळेला काय येणार, तिथे विद्यार्थ्यांना बक्षिसे वितरित करण्यात आली, हा तिथे मुद्दा घ्यायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर शेवटचा आहे गोवा मुक्ती दिनाचा कार्यक्रम. जसं आपण स्वातंत्र्य दिन घेतलेला आहे तसंच इथे गोवा मुक्ती दिन. फक्त भाषणांचे मुद्दे कसे येणार, आपल्याला तिथे
गोव्याला स्वातंत्र्य करण्यासाठी ज्या वीरांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलेलं आहे त्यांच्या संदर्भातील काही मुद्दे विद्यार्थी प्रतिनिधी, प्रमुख अतिथी आणि अध्यक्ष यांनी कशा पद्धतीने मांडलेले आहेत ते इथे भाषणामध्ये वेगळ्या स्वरूपात येणार. ठीक आहे, इथे आपलं वृत्तांत लेखन संपलेलं आहे. यानंतरचा आपला पुढचा घटक आहे लेखन विभागातील संवाद लेखन. बघू आता संवाद लेखन हा 5 मार्कांसाठी 5 गुणांसाठी आपल्याला परीक्षेसाठी लिहितो आणि त्याची सुरुवात किंवा संवाद लेखन म्हणजे नेमकं काय, तो संवाद लेखन कसा असावा याची काही मार्गदर्शक तत्वे आपण पाहूया. बघू संवाद लेखन, संवाद म्हणजेच विचारांचे, मतांचे आदान प्रदान किंवा देवाणघेवाण, ज्याला संप्रेषण, संज्ञापन इत्यादी. आता संवाद, डायलॉग रायटिंग ज्याला आपण म्हणतो, हा संवाद कसा घडतो तर जेव्हा आपल्या मनातील काही विचार, काही भावना आपण दुसऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी भाषेचा किंवा चिन्हांचा आधार घेतो आणि ती भाषा किंवा भाषेद्वारे जेव्हा आपले विचार ज्या वेळेला आपण इतरांसमोर मांडतो आणि त्यांच्याकडून जेव्हा आपल्याला प्रतिसाद मिळतो त्यालाच संवाद लेखन म्हणतो. हा अतिशय सोपा आहे. तुम्हाला कदाचित अगदी 5वी 6वी पासून हा संवाद लेखनाची तयारी तुमची झालेली असेल. फक्त तो अचूकपणे कसा लिहावा याच्यासाठी हा शब्दप्रपंच. बघा इथे पुढे ते सांगितलं की एका व्यक्तीद्वारे इतर व्यक्तीकडे अथवा व्यक्तिसमूहाकडे भाषेद्वारे, चिन्हाद्वारे माहितीचे प्रेषण किंवा प्रक्षेपण होय. मी मगाशीच म्हटले तुम्हाला की एका व्यक्तीद्वारे दुसऱ्या व्यक्तीपर्यंत आपल्या भावना, आपले विचार कसे पोचवायचे तर ते भाषेद्वारे, ते संवादाद्वारे, आणि यालाच आपण संवाद लेखन म्हणतो. संदेशाद्वारे चालणारी आंतरक्रिया म्हणजेच संवाद. मेसेजिंग, आता आपण व्हॉट्सॲप किंवा फेसबुकवर मेसेजिंगने बोलतो, हा सुद्धा संवादच झाला, परंतु प्रत्यक्ष संवाद कसा असावा यासाठी आपण काही मुद्दे बघू. आता संवाद लेखनासाठी आवश्यक मुद्दे कोणते बघा. संवादाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यापूर्वी संवाद घडत असतानाची परिस्थिती लिहावी. जसं एखादे 2 मित्र बाजारात चालत असताना त्यांच्यामध्ये संवाद घडत असेल किंवा अचानक समोर भेटलेली व्यक्ती आणि त्यांच्यामध्ये संवाद असेल. त्यानंतर कुठेतरी वाचनालयात एखादे विद्यार्थी बसलेले असतील, मग ते शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये संवाद घडत असेल, एखाद्या विद्यार्थ्यांमध्ये घडत असेल संवाद, तर हा आपल्याला तिथे परिस्थिती इंटू ब्रॅकेटमध्ये सुरुवातीला लिहावी लागते. त्यानंतर पात्रांची नावे, पात्र म्हणजे कॅरेक्टर्स, त्या संवादामध्ये किमान 2 तरी व्यक्ती असणं गरजेचं आहे, त्याशिवाय संवाद घडत नाही. समजा एका व्यक्तीने संवाद केला असेल तर ते स्वगत ज्याला आपण म्हणतो तो संवाद होत नाही. संवाद म्हणजे 2 किंवा त्यांच्यापेक्षा अधिक व्यक्तीपर्यंत आपल्या भावना पोचवणे किंवा त्यांच्याशी वार्तालाप करणे. म्हणून इथे ज्यावेळेला आपण संवादाला सुरुवात करतो त्यावेळेला एका बाजूला त्या पात्रांची नावं लिहिणं गरजेची आहेत. कधी तुम्हाला प्रश्नामध्येच त्या पात्रांची नावं देतात किंवा 2 मित्रांमध्ये घडत असलेला संवाद तुम्हाला लिहायचा आहे असाही प्रश्न येतो. मग त्या 2 मित्रांची नावं आपणच ठरवायची आहेत आणि ती मित्रांची नावं तिथे आपल्याला लिहावी लागतील. त्यानंतर विषयाला अनुसरून संवाद, जो विषय तुम्हाला दिलेला असेल, जो टॉपिक तुम्हाला दिलेला असेल त्या टॉपिकवरच, त्या विषयावरच आपल्याला संवाद करायचा आहे. तुम्ही जर अवांतर बाकी कुठले जर संवाद करत असाल तर तुमचा संवाद भरकटत जाईल. कारण हे आपण परीक्षेसाठी बघतोय आणि परीक्षेला 5 ते 6 मार्कांसाठी हा जो प्रश्न असेल त्या 5 ते 6 मार्कांसाठी, आणि तुम्हाला प्रश्न असेल की 10 ते 12 ओळीमध्ये संवाद करा, मग आपल्याला काय करायचं आहे, 10 ते 12 संवाद आपले त्याचे झाले पाहिजेत. याच्यासाठी त्या विषय जो तुम्हाला दिलेला असेल त्या विषयाला अनुसरूनच आपल्याला संवाद लिहावा लागतो. त्यानंतर जी भाषा आहे, 2 व्यक्तींमध्ये जी भाषा आहे ती भाषा दैनंदिन व्यवहारातली असावी. म्हणजे आपण जसं रोजचं ज्या प्रमाणे बोलतो तशा पद्धतीने आपल्याला एकमेकांशी वार्तालाप करायचा आहे. त्यानंतर जर तुम्हाला एखादी समस्या दिलेली असेल, कुठलाही टॉपिक असेल, कुठलाही विषय असेल, त्याच्यावर त्या विषयाला निगडीत असलेली काही समस्या तुम्हाला दिसत आहेत का, तर त्याची तुम्हाला कारणे सापडत आहेत का आणि त्याचे परिणाम काय होतील आणि त्याच्यावर तुम्ही उपाय काय सुचवाल, हेही तुम्हाला त्या संवादामध्ये सांगणं गरजेचं आहे. मग याच्यासाठी आकर्षक आणि सुटसुटीत किंवा काय म्हणतात ना, परीक्षेच्या दृष्टीने अगदी ॲट्रॅक्टिव्ह असं जर तुम्हाला संवाद लेखन करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल की 2 व्यक्तींना वेगवेगळ्या भूमिका द्यायच्या. म्हणजे एका व्यक्तीला निगेटिव्ह भूमिका द्यायची, एका व्यक्तीला पॉझिटिव्ह भूमिका द्यायची.
ठीक आहे. म्हणजे एक व्यक्ती एखाद्या विषयावर निगेटिव्ह बोलेल आणि दुसरी व्यक्ती त्या व्यक्तीचा जो नकारात्मक जे विचार आहेत ते नकारात्मक विचार सकारात्मक विचारामध्ये कसे परावर्तित करतील, याच्यासाठी आपल्याला दोन व्यक्तींना अशा पद्धतीची विचारांची विभागणी आपल्याला तिथे करणं गरजेचं आहे. म्हणजेच आपला संवाद जो आहे तो जे इंटरॅक्शन आहे किंवा तो जो संवाद आहे तो अतिशय आकर्षक होईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपण संवाद लेखन का करावा, मी इथे ते लिहिलेलं नाही आहे. संवाद लेखन का करावं की आपण ज्यावेळेला एखाद्या नाटकामध्ये भाग घेतो तर त्या नाटकामध्ये त्या संवादांचा आपल्याला खूप मोठा फायदा होतो. म्हणूनच दैनंदिन व्यवहारातील भाषा ज्या वेळेला आपण म्हटलेली आहे ती भाषा आपण अगदी सहजपणे बोलतोय अशा पद्धतीची भाषा असावी. उगाच ती कुठले तरी वेगळे शब्द, कुठले तरी अगदी कठीण शब्द तिथे घालावेत आणि आकर्षक करावा असं करत असाल तर ते तुमचं संवाद लेखन थोडंसं चुकीचं होईल, दुसऱ्या मार्गाचं होईल. आणि म्हणूनच इथे जे काही हे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांना अनुसरून तुम्हाला संवाद लेखन करायचं आहे. इथे मी एक नमुना दिलेला आहे बघा. स्वच्छतेचे महत्त्व या विषयावर दोन मित्र किंवा मैत्रिणींमधील संवाद 10 ते 12 ओळीत लिहा. आता मी इथे स्वच्छतेचे महत्त्व जो आपल्या सगळ्यांचा अतिशय खास आणि परिचयाचा असा विषय आहे. आता स्वच्छतेचे महत्त्व म्हटल्यानंतर आपल्या नजरेसमोर काही विषय यायला पाहिजेत. कशाबद्दलची स्वच्छता असेल, मग ती कचऱ्याची असेल किंवा शारीरिक स्वच्छता असेल किंवा कुठल्याही पद्धतीची. एखाद्या क्लासरूम तुमचा वर्ग असेल तो वर्ग स्वच्छ करायचा असेल, दिवाळीच्या किंवा चतुर्थीच्या वेळेला आपण घराची साफसफाई करतो ती साफसफाई असेल, कुठल्याही पद्धतीचा विषय तुम्ही तिथे घेऊ शकता. इथे तुम्हाला कचऱ्याचं विल्हेवाट कशी लावायची याच्यावर तुम्हाला इथे असं स्पेसिफिक असा विषय दिलेला नाही आहे. त्यामुळे स्वच्छतेचे महत्त्व या विषयावर तुम्ही काहीही घेऊ शकता. मी इथे कचऱ्या संदर्भात घेतलेला आहे आणि मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलंय बघा की जी घटना तिथे घडत आहे किंवा जी घटना घडत आहे त्याचा उल्लेख थोडासा करावा. जिथे घटना घडते त्याचा उल्लेख. म्हणून दोन मित्र रस्त्यावरून चालत जात असताना इथे चालत जात आहेत आणि त्यांच्यामध्ये कसा घटनाक्रम कसा आहे बघा. इथे मी तुम्हाला म्हटलंय की व्यक्तींची किंवा त्या पात्रांची नावे हवीत. म्हणून इथे ही नावे जी आहे ती एकाखाली एक अशी व्यवस्थित घ्यायची, मार्जिनमध्ये घ्यायची नाही, मार्जिनच्या जरा बाहेर. आणि तिथे तुम्हाला ही व्यक्तींची नावं घ्यायची आहेत. सुटसुटीतपणा कधी येईल की ज्या वेळेला ही नावं आहेत त्या नावांच्या खाली मी ही वाक्य घेतलेली नाही आहेत बघा. इथे ही डॅश आहे आणि त्या डॅशच्या अगदी त्या बाजूलाच इथे वाक्य आहेत आणि त्यामुळे हा सुटसुटीतपणा आहे तो सुटसुटीतपणा इथे दिसतोय. जर तुम्ही ही सरळ 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 जर वाक्य घेतलीत तर इथे थोडीशी गिचमीट होण्याची शक्यता आहे. थोडासा एक्झामिनर जे असतात पेपर जे करेक्ट करतात त्यांच्यावर थोडीशी पेपर तपासताना थोडासा प्रभाव पडू शकतो, वाईट परिणाम होऊ शकतो, मार्क कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शक्यतो स्वच्छ आणि सुटसुटीत नीटनेटकं लिहिण्याचा प्रयत्न करा. आता इथे सुरुवातीलाच बघा मी डायरेक्ट विषयालाच इथे सुरुवातीला स्पर्श केलेला आहे. अरे सोमेश, हे काय कचरा रस्त्यावर. इथे तो कचरा रस्त्यावर टाकत आहे आणि त्यामुळे त्याने साहिल रस्ता कचऱ्यावर टाकत आहे. त्यामुळे मग आणि कुठे टाकायचा, आजूबाजूला कचरापेटी नसल्याने सगळेजण कचरा रस्त्यावरच टाकतात, हे त्याचं वाक्य आहे. त्यावर साहिल म्हणतोय हीच सवय आपल्याला बदलायला हवी, आपल्याला स्वच्छतेचे महत्त्व कळायला हवं. आता इथे लगेचच विषयाला अनुसरून यांच्यामध्ये संवाद घडत आहे. हो, पण आता मी एकट्यानेच कचरापेटीत टाकला तर संपूर्ण भारत स्वच्छ कसा होणार. आणि त्यावर साहिल त्याला मेसेज देतोय की अरे थेंबे थेंबे तळे साचे, आज तू केलंस उद्या अजून एकट्याने, परवा आणखी एकट्याने, तर नाही का होणार. अरे हो ना, याचा मी कधी विचारच केला नाही. मग मला सांग, हे सगळे प्लास्टिकचे ढिगारे बरे दिसतात का. नाही रे, खरंच बरे दिसत नाहीत. याशिवाय इकडे तिकडे साचलेल्या कचऱ्यामुळे कित्येक रोग होऊ शकतात, ठाऊक आहे का. बरोबर आहे तुझं. आता गांधीजींनी सुरू केलेली स्वच्छ भारताची मोहीम आपल्याला पार पाडायलाच हवी. प्रत्येकाला स्वच्छतेचे महत्त्व कळायलाच हवं. हो ना, चल तर मग उचल तो कचरा आणि टाक त्या कचरापेटीत. पण सुका आणि ओला बरोबर न टाकता वेगवेगळ्या कचरापेटीत टाक. हां, ठीक आहे, आजपासून मी असंच करेन आणि माझ्या आईबाबांना आणि माझ्या आजूबाजूच्या सगळ्यांना मी हा संदेश देईन. बघा इथे सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही बाजू इथे व्यक्त झालेल्या आहेत. काय कठीण आहे याच्यामध्ये. फक्त आपल्याला काय करायचं आहे की दोन्ही बाजू व्यवस्थित पटवून दिल्या पाहिजेत. कचरा रस्त्यावर टाकला तर त्याचे परिणाम काय होतील, आणखीही बरंच काही इथे लिहू शकतो आपण. फक्त वाक्य जी आहेत ती छोटी छोटी लिहावीत. भरमसाठ एक परिच्छेद या संवादामध्ये नसावा, जेणेकरून लक्षातही राहायला सोपं होईल आणि संवाद हा आहे तो सुटसुटीत होईल. आणि अशा प्रकारे आपण संवादाचा हा जो नमुना आहे तो नमुना पाहिलेला आहे. तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे संवाद लेखनासाठी विषय येऊ शकतात आणि त्या
विषयांसाठी आवश्यक असणारे हे जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यानुसार तुम्ही संवाद लेखन लिहिलं तर तुम्हाला पैकीच्या पैकी गुण नक्कीच मिळतील. लेखनामधील हा जो वृत्तांत आणि संवाद हा जो भाग झालेला आहे तो झालेला आहे इथे. फक्त याच्यानंतर आकलन उतारा, वाक्प्रचार आणि निबंध लेखन हा भाग आपण नंतरच्या भागामध्ये पाहू. Prudent Scholars, powered by Lupin Pharmaceuticals. अब आपकी सुरक्षा आपके हाथों में. ल्यूपी सेफ हैंड सैनिटाइजर, आपका और चेन्नई सुपर किंग्स का फर्स्ट लाइन ऑफ डिफेंस. अब आपकी सुरक्षा आपके हाथों में. ल्यूपी सेफ हैंड सैनिटाइजर, आपका और चेन्नई सुपर किंग्स का फर्स्ट लाइन ऑफ डिफेंस. अब आपकी सुरक्षा आपके हाथों में. ल्यूपी सेफ हैंड सैनिटाइजर, आपका और चेन्नई सुपर किंग्स का फर्स्ट लाइन ऑफ डिफेंस.